नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अष्टविनायकांपैकी महत्त्वाचा म्हणजेच 8वा गणपती म्हणून ओळखला जाणारा रांजणगावचा श्री महागणपती या महागणपतीची कथा आणि मंदिर परिसर, पूजा, उत्सव यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रांजणगाव गणपती मंदिर किंवा रांजणगावचे महागणपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर शिरूर तालुक्यात पुण्यापासून सुमारे 51.5 किलोमीटर पुणे अहमदनगर महामार्गाने 1 तास 31 मिनिटात स्थित आहे. अष्टविनायक यात्रा दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनी भेट दिलेले हे 8वे मंदिर आहे. रांजणगाव येथील मूर्ती गणपतीची आहे, जी भगवान गणेशाचे सर्वात शक्तिशाली प्रतीक आहे. कार्यक्रमांमध्ये किंवा गणेश जयंतीच्या दिवशी खरेदीसाठी आणि भगवान गणेशाच्या गोड प्रसादासाठी येथे अनेक लहान दुकाने असतात. मान गणपतीला कमळावर बसवलेले सिद्धी म्हणजेच आध्यात्मिक शक्ती आणि रिद्धी समृद्धी यांच्या शेजारी चित्रित केले आहे. भगवान गणेशाच्या मूर्तीला मुखटकट असेही म्हणतात आणि असे म्हटले जाते की या मूर्तीला 10 सोंडे आणि 20 हात आहेत. महागणपतीला 8, 10 किंवा 12 हात असल्याचे चित्रित केले आहे. गणपतीच्या या रूपाचे आवाहन केल्यानंतर शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा पराभव केला आणि म्हणूनच त्याला त्रिपुरी महागणपती असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान शिव यांनी जिथे गणेशाचे आवाहन केले आणि त्रिपुरासुराचा पराभव केला ते ठिकाण रांजणगाव म्हणजेच रंजन शब्दाचा अर्थ आनंदी आहे, ज्याच्या आधी त्याचे नाव मणिपूर होते. पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून 2 तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील 8वे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती. आता आपण पाहूया श्री क्षेत्र महागणपतीची कथा आणि या मंदिराचा इतिहास. त्रिपुरासूर हा ग्रस्यमद ऋषींचा मुलगा होता. एके दिवशी ऋषींना शिंक आले आणि त्यातून एक लहान मुलगा निर्माण झाला, ज्याला ऋषींनी स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले. ऋषींनी त्या मुलाला गणनामत्व गणेश मंत्र शिकवला. या मंत्राने सुसज्ज असलेल्या मुलाने गणेशाचे मनापासून ध्यान केले आणि शेवटी त्याला आशीर्वाद मिळाला. त्याला सोने, चांदी आणि 3 लोखंडाचे 3 पुराणे देण्यात आले. तो या 3 पुराणांचा मालक असल्याने त्याला त्रिपुर हे नाव देण्यात आले. गणेशाने त्रिपुराला सर्वात शक्तिशाली असल्याचेही बहाल केले, ज्याचा नाश शिव स्वतः करू शकत नाहीत आणि भगवान शिवाने त्याचा नाश केल्यानंतर तो मुक्ती प्राप्त करेल. या वरदानामुळे त्रिपुराला अभिमान वाटला आणि त्याने संपूर्ण जगात घर माजवला. त्याने पाताळ जिंकले आणि नंतर स्वर्ग ताब्यात घेतला. त्याने स्वर्गाचा राजा इंद्राचा पराभव केला. त्याच्या आक्रमकतेमुळे ब्रह्मा कमळात आणि विष्णू क्षीरसागरात म्हणजेच दुधाच्या समुद्रात लपले. त्याने लवकरच शिवाचे कैलास पर्वतही ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे तो 3 लोकांचा राजा बनला. त्रिपुरासुराला कसे पराभूत करायचे याचा देवांना प्रश्न पडला. नारदांनी त्यांना सांगितले की स्वतः गणेशाने त्याला वरदान दिले असल्याने त्याचा पराभव करणे खूप कठीण होईल. त्याने त्यांना गणेशाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला. गणेशाने देवांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याने प्रसन्न झाले. ब्राह्मणाच्या वेशात तो त्रिपुरासूरला भेटायला गेला आणि त्याला सांगितले की तो अतिशय ज्ञानी ब्राह्मण आहे आणि त्यासाठी 3 उडणारी विमाने बनवू शकतो. त्यावर स्वार होऊन तो काही मिनिटातच त्याला वाटेल तिथे जाऊ शकेल. ही विमाने फक्त शिवच नष्ट करू शकतो. त्या बदल्यात गणेशने त्याला कैलास पर्वतावर असलेली चिंतामणीची मूर्ती आणण्यास सांगितले. शिवाने ती मूर्ती त्रिपुरासुराच्या दूताला देण्यास नकार दिला. संतप्त त्रिपुरासूर स्वतःची मूर्ती आणण्यासाठी गेला. त्याच्या आणि शिवामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. त्याने भगवान शिवाचे सर्वस्व नष्ट केले आणि तोही गिरिकंदरात गेला. शिवालाही कळले की तो त्रिपुरासुराचा नाश करू शकत नाही, कारण त्याने गणेशाला वंदन केले नव्हते. त्याने गणेशाला आवाहन करण्यासाठी षडाक्षर मंत्राचा जप केला. असे केल्यावर त्याच्या मुखातून शिवाला वरदान देण्यासाठी गजानन बाहेर पडला. शिवाने गणेशाचे आवाहन चालू ठेवले.
ज्याने शेवटी त्रिपुरासुराला कसे मारता येईल याचे मार्गदर्शन केले. भगवान शिव यांना सहस्त्रनामाचे पठण करण्यास आणि नंतर त्रिपुरासुराच्या 3 पुराणांवर बाण सोडण्यास सांगितले. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार मारले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले. आता आपण पाहूया श्री महागणपती मंदिर आणि परिसर. हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की या मूर्तीला 10 सोंडे आणि 20 हात आहेत. या मूर्तीला महत्कोट म्हणतात. पण ही मूर्ती अस्तित्वात आहे का याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही. रांजणगावचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत, तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याचे सोंड डावीकडे आहे. आता आपण पाहूया पूजा आणि उत्सव. मंदिर सकाळी 5:30 ते रात्री 10 पर्यंत उघडे असते. भाद्रपद महिन्यात रांजण गावातील गावकरी आपल्या घरी गणपतीची स्थापना करीत नाहीत. त्याऐवजी ते सर्व या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात. भाद्रपद महिन्यात 6 दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो. यामध्ये गणपतीला 5व्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो. या दिवसात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते. याच दिवसात कुस्तीचे सामने आयोजित केले जातात. हे पाहायला अफाट गर्दी होते. 6व्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.